सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वेलकम टू ऑल पॅरेंट्स अँड स्टुडंट्स. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी अ न्यू टॉपिक अँड दॅट इज कॉल्ड ॲज सर्ड्स. एक वेगळं भाग आज आपण पाहतोय, त्याचं नाव आहे करणी, सर्ड्स. ओके, काय असते ही करणी किंवा कसं असतं हे, व्हॉट इज अबाउट सर्ड. हे जे तुम्हाला चिन्ह दिसतंय, तुम्ही बहुतेकदा याला वर्गमूळ असं म्हणायचं, बरोबर, वर्गमूळ. पण हे वर्गमुळाचं चिन्ह नाहीये, याला करणीचं चिन्ह असं म्हणतात. कुठलं चिन्ह? करणीचं चिन्ह. हे दिसतंय, याला म्हणतात करणीचं चिन्ह. ह्या करणीच्या चिन्हामध्ये हे एन दिसतंय, बरोबर. हे एन म्हणजे काय आहे, हा ए म्हणजे काय आहे, या सगळ्यांचा विचार आपण इथे आता करणार आहोत. हियर we have to study surd. This sign, this is called as radical sign. या साइनला म्हणतात रॅडिकल साइन असं त्याला म्हणतात. हा एन काय आहे, व्हॉट अबाउट ए, दॅट ऑल वी हॅव टू स्टडी इन दिस टॉपिक. ओके, सो लेट्स स्टार्ट. ह्याला आपण करणी केव्हा म्हणू शकतो? ही करणी केव्हा असेल जर हा जो एन इथे दिसतोय, हा एन पूर्णांक पाहिजे, धन पूर्णांक. एन ही धन पूर्णांक संख्या पाहिजे आणि एन हा एक पेक्षा मोठा पाहिजे. म्हणजे इथे तुम्ही -2, -3, -4 घेऊ शकत नाही. इथे तुम्ही एन ची किंमत 1/2, 3/4 अशी पण घेऊ शकत नाही. म्हणजे एन काय पाहिजे? पूर्णांक पाहिजे आणि तो धन पाहिजे, तो ऋण नकोय. आणि एन ची किंमत 1 पेक्षा मोठी पाहिजे. म्हणजे इथे एन ची किंमत 1 येऊ शकत नाही. मग कुठली येणार किंमत? एन ची किंमत. मग एन ची किंमत काय येणार? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पुढे अनंत किती घ्या, कळलं. पण एन ची किंमत 1 येणार नाही आणि 1 पेक्षा कमी वाल्या संख्या पण येणार नाहीत. इज दॅट क्लिअर? What about this n? N should be positive integer and greater than 1. n काय पाहिजे? पॉझिटिव्ह इंटिजर हवं आणि ग्रेटर दॅन 1 हवं. पॉझिटिव्ह हवं म्हणजे इथे -1, -2, -3 येणार का? नाही. इंटिजर हवं, इंटिजर हवं म्हणजे इथे 1/2, 3/4, 5/7 असं काही येणार का? नाही येणार, बरोबर. सो पॉझिटिव्ह हवं आणि काय हवं? इंटिजर हवं. तसंच n शुड बी ग्रेटर दॅन 1. 1 पेक्षा ग्रेटर हवं म्हणजे n ची व्हॅल्यू 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अँड सो ऑन काही घेतली तरी चालेल. पण n ची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी घ्यायची नाही, नॉट लेस दॅन 1. इज दॅट क्लिअर? ओके. Now this n is called as order of surd. या n ला करणीची कोटी असं म्हणतात. This is the order of surd. मराठीत करणीची कोटी असं तिला म्हटलं जातं. Thus number A. This A is called as radicand. A is called as radicand. A ला radicand असं म्हणतात. मराठीमध्ये A ला करणीस्थ संख्या असं म्हणतात. करणीस्थ संख्या A. मग ए साठी नियम काय आहेत? व्हॉट आर द रूल्स फॉर ए? ए साठी नियम हा आहे, ए इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. ए पॉझिटिव्ह हवा म्हणजे मायनस चालणार नाही, निगेटिव्ह नंबर चालणार नाही. रॅशनल, रॅशनल म्हणजे आता ए अपूर्णांक असेल, इंटिजर नसेल तरी चालेल. Now A should be rational. Rational means what? Now you can take A equal to 3/2, A equal to 4, 5/7 and so on. Now this is applicable. आता हे चालेल, रॅशनल चालेल. N मात्र रॅशनल नाहीये, N इंटिजरच पाहिजे. पण A मात्र तुम्ही रॅशनल पण घेऊ शकता. म्हणजे इंटिजर नसेल तरीही चालेल. ए इंटिजर नसेल तरीही चालेल. नॉट नेसेसरी ए शुड बी इंटिजर. ए इंटिजर नाही आहे, इट्स ओके, इट शुड बी रॅशनल, बट इट मस्ट बी पॉझिटिव्ह. पण ए पॉझिटिव्हच पाहिजे, तो निगेटिव्ह नको.
ए काय म्हटलंय, धन परिमेय संख्या, म्हणजे ए धन पाहिजे, म्हणजे ऋण घ्यायची नाही. कळलं? -2 -3 -4 असं काहीही येणार नाही. परिमेय म्हटलंय, परिमेय म्हणजे तुम्ही आता इथे ए ची किंमत 1/2 घेऊ शकता, ए ची किंमत 3/4 घेऊ शकता, ए ची किंमत तुम्ही 7/11 काहीही घेऊ शकता, असंही चालेल. म्हणजे ए च्या किमती अपूर्णांकात आल्या तरीही चालतील, पण त्या ऋण नको. कळलं? ओके. मग ह्या काहीशा अटी आहेत, त्या पालन करायच्या, तर तुम्ही त्याला करणी म्हणा. सगळ्यात शेवटचं की ही जी करणी आहे ती अपरिमेय असावी. अपरिमेय म्हणजे काय, तर तिचं उत्तर मिळत नाही. म्हणजे काय, जर मी म्हटलं वर्गमुळात 4, तर मला 4चं वर्गमूळ माहिती आहे. 4 कोणाचा वर्ग आहे, 2चा. मग 4चं वर्गमूळ किती येतं, 2. आता इथे कुठे तुम्हाला करणीचं चिन्ह दिसतंय का, नाही. म्हणजे मग मी हिला करणी म्हणू शकत नाही, कारण ही अपरिमेय नाहीये. हिचं उत्तर मिळत आहे ना, 4चं वर्गमूळ मिळतंय, किती मिळतंय, 2. त्यामुळे ही करणी नाही. समजतंय? पण इथेच जर मी असं म्हटलं की वर्गमुळात 5, तर 5चं वर्गमूळ मिळतं का, हो, अजिबात मिळत नाहीये. 5चं वर्गमूळ नाही मिळत आहे. इज दॅट क्लिअर? सो हिला मी करणी म्हणू शकतो. nth root of a is an irrational root. Irrational हवा. What does it mean? Irrational means what? You should not get answer of that. तुम्हाला त्याचं उत्तर मिळता कामा नाही, तुम्हाला आन्सर मिळणार नाही. फॉर एक्झाम्पल रूट ऑफ 4, रूट ऑफ 4चं आन्सर मिळतं. 4 कोणाचं रूट आहे, 4चं रूट काय येतं, 2. बरोबर. मग इथे कुठे तुम्हाला रॅडिकल साइन दिसतंय का, नाही. कळलं? म्हणजे हे इरॅशनल नाहीये, त्याचा आन्सर मिळतंय. त्यामुळे मग तुम्ही याला सड म्हणू शकत नाही. पण तुम्ही याला सड म्हणू शकता का, बिकॉज रूट 5 आन्सर येतं. माहित आहे का कुणाला 5चं रूट काय येतं, नो. ओके. सो दिस इज इरॅशनल. रूट 5चं रूट मिळतं, तुमच्या सिलेबसला नाहीये. रूट 5 मिळतं, पण ते कसं मिळतं, इरॅशनल मिळतं. रूट 5 इज इरॅशनल, सो दिस इज सड. बट रूट 4 इज नॉट इरॅशनल. रूट 4चा आन्सर काय आलं, 2. 2 इरॅशनल आहे का, नाही. 2 तर रॅशनल आहे. इज दॅट क्लिअर? म्हणून याला सड म्हणणार नाही, पण याला मी सड म्हणू शकतो. याला करणी म्हणणार नाही, पण याला मी करणी म्हणू शकतो. म्हणजे करणी ओळखायचे हे नियम आहेत. काय काय नियम आहेत करणी ओळखायचे? रूल नंबर 1 काय, एन ला काय म्हणतात, करणीची कोटी. करणीची कोटी कशी पाहिजे, धन पाहिजे. धन पाहिजे आणि काय पाहिजे, पूर्णांक पाहिजे. पूर्णांक पाहिजे आणि काय पाहिजे, 1 पेक्षा मोठी. म्हणजे एन धन पूर्णांक 1 पेक्षा मोठी. ए कर्णिस्थ संख्या. कर्णिस्थ संख्या कशी पाहिजे, धन. ऋण चालणार नाही. बरं, ही कशी पाहिजे, पूर्णांक हवी आहे का, नाही. अपूर्णांक असेल तरी चालेल. परिमेय पाहिजे, म्हणजे अपूर्णांक पूर्णांक काहीही चालेल. ओके, झालं. दुसरी अट पूर्ण. तिसरी अट, पूर्ण करणी अपरिमेय पाहिजे. म्हणजे ह्या करणीचं उत्तर मिळता कामा नये, अपरिमेय पाहिजे. त्याचं उत्तर अपरिमेय यायला पाहिजे. मग साध्या शब्दात काय, तर त्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही. 5चं वर्गमूळ तुम्हाला सध्या माहित आहे का, नाही. म्हणून मी आपलं म्हणतोय की उत्तर मिळत नाही. उत्तर मिळत नाही असा अर्थ नाहीये माझा सांगण्याचा अर्थ काय, अपरिमेय पाहिजे. इथे ह्या करणीचं उत्तर 2 आलं. 2 ही अपरिमेय नाहीये, ती परिमेय आहे. म्हणून मग मी हिला करणी म्हणू शकत नाही. पण 5चं जर वर्गमूळ काढलं तर ते अपरिमेय येतं, म्हणून मग हिला मी करणी म्हणू शकतो. पण आपल्याला 5चं वर्गमूळ शोधत बसणार का तुम्ही, नाही ना. त्यामुळे मग डायरेक्ट काय लक्षात ठेवायचं की जिथे उत्तर मिळत नाहीये, म्हणजे 5चं वर्गमूळ मिळतंय सध्या, नाही मिळत, ती करणी आहे. कळलं का? जिथे उत्तर मिळत नाही म्हणजे ही अपरिमेय आहे. अपरिमेय आहे म्हणजे ही करणी आहे. फॉर सेमी इंग्लिश मीडियम, एन शुड बी, एन इज द ऑर्डर ऑफ द सर्ड. एन इज द ऑर्डर ऑफ द सर्ड. एन कसं हवंय, एन शुड बी ग्रेटर दॅन 1. 1 पेक्षा ग्रेटर हवं. देन एन पॉझिटिव्ह. एन पॉझिटिव्ह आणि इंटीजर. पॉझिटिव्ह इंटीजर ग्रेटर दॅन 1. कोण, एन. Then A, radicand. What about radicand? Positive हवं. Negative नको. Then it should be rational. Rational म्हणजे
इंटिजर पण चालेल आणि फ्रॅक्शन पण चालेल. ओके. देन कम्प्लीट सर्ड इज इरॅशनल. पूर्ण सर्ड इरॅशनल पाहिजे म्हणजे त्याचा आन्सर मिळत नाही. ओके. देन यू कॅन कॉल इट ॲज अ सर्ड. मग तुम्ही त्याला करणी असं म्हणू शकता. ओके. नेक्स्ट, देयर इज अ टाइप ऑफ अ सर्ड लाईक सर्ड्स. सजातीय करणी. व्हॉट इज लाईक सर्ड? व्हॉट आर लाईक सर्ड? सजातीय करणी म्हणजे नेमकं काय? फार साधं सोपं आहे. लाईक सर्ड्स, व्हेरी इझी. व्हेन ऑर्डर ऑफ टू सर्ड्स and radicands are same, then they are called as like surds. Order same and radicand also same, then they are called as like surds. सजातीय करणी म्हणजे काय? त्या दोन्ही करणींची कोटी पण सेम असते आणि त्यांच्या करणीस्थ संख्या पण सेम असते. जसं की जर मी इथे म्हटलं 5 वर्गमुळात 3 आणि 7 वर्गमुळात 3, तुम्ही म्हणाल की हे 5-7चा काय प्रॉब्लेम आहे? व्हॉट अबाउट 5 and 7? डोंट वरी, चिंता करण्याचं कारण नाही. कळलं का? हे 5 वर्गमुळात 3 आहेत. 5 हा करणीचा भाग आहे, ही पूर्ण करणी आहे बरं. पण आपल्याला लक्ष इथे द्यायचं आहे. इथे बघा वर्गमुळात 3 दिसतंय, इथे पण वर्गमुळात 3 दिसतंय. वर्गमूळ म्हणजे इथे कोटी किती आहे? 2. वर्गमूळ म्हणजे इथे पण कोटी किती आहे? 2. वर्गमूळ याचा अर्थ कोटी 2. कळलं ना? त्यानंतर कनिष्ठ संख्या 3, इथे पण कनिष्ठ संख्या 3. म्हणजे ह्या दोघांची कोटी पण सेम आहे आणि कनिष्ठ संख्या पण सेम आहे. कनिष्ठ म्हणजे चिन्हाच्या आतली संख्या सेम आहे ना, म्हणजे ह्या दोन्ही पण सजातीय करणी आहेत. जस्ट चेक इट हियर. 5√3 7√3. डोंट वरी अबाउट 5 and 7. 5-7 चं काही टेन्शन नाही. जस्ट यू हॅव टू लुक ऍट दिस साइन. या चिन्हाकडे पाहायचं, साइन कडे पाहायचं. हियर नथिंग इज देअर. काही दिसत नाहीये ना, म्हणजे इथे काय असणार आहे? 2. इथे 1 असू शकतं का? नाही. काय असणार? 2. बिकॉज n कॅनॉट बी 1. n 1 असू शकत नाही. n कसं पाहिजे? 1 पेक्षा ग्रेटर पाहिजे ना, म्हणजे इथे काहीच दिलं नाहीये, म्हणजे काय असणार आहे? 2. So order 2. Here also order 2. Order same. Order same. Then radicand. Radicand म्हणजे कळतं ना, साइन मध्ये काय आहे? 3 ना. So this is the radicand. Here also 3. Here also 3. So radicand is same. Order is same. Radicand is same. Such a surd is called as like surd. कळलं? या सर्डला काय म्हणतात? like surd. For example, if I write, जर मी इथे लिहिलं 8 4th root of 9 11 cube root of 7 or cube root of 9. What can you say about these two surds? ह्या दोन करणींबद्दल काय म्हणाल तुम्ही? एक आहे 8 9चं चौथं मूळ. हे म्हणताना असं म्हणायचं 8 9चे चौथे मूळ. हे तुम्हाला आहे 8वीला वगैरे तुम्हाला झालंय सगळं. 8 9चे चौथे मूळ. इथे 11 9चे घनमूळ. तिसरे मूळ म्हणजे घनमूळ. म्हणजे हे आहे 8 9चे चौथे मूळ आणि हे आहे 11 9चं घनमूळ. सेमी इंग्लिश मीडियम. यू कॅन कॉल इट लाईक 8 4th root of 9. 8 4th root of 9 and 11 cube root of 9. Third root means cube root. 11 cube root of 9. Is that clear? Okay. Now just tell me, are they like surds or not? मला फक्त एवढं सांगा, या सजातीय करणे आहेत का? लाईक सर्ड्स आहेत का? नाही ना, सेम ना, आहेत ना? नो, दे आर नॉट लाईक सर्ड्स. या सजातीय करणे नाहीयेत. बाय रॅडिकंड इज सेम. कनिष्ठ संख्या सेम आहे. रॅडिकंड इज सेम बट ऑर्डर इज नॉट सेम. हियर इट इज 4, हियर इट इज 3. Order is not same. So these two are not like surds. म्हणून या सजातीय करणे नाहीत, कारण यांची कोटी सेम आहे का? नाही. याची कोटी 4 आहे, याची कोटी 3 आहे.
त्यामुळे यांना तुम्ही काय सजातीय करणी म्हणू शकत नाही. क्लिअर होत आहे, कळतंय? ओके, सो दिस इज अ certain basic parts about surd. Now let's study rules or the laws of surds. What are the laws of surds? काही करणीचे नियम आहेत ते पाहूया आपण, जे आपल्याला एक्सरसाइज मध्ये यूज करायचे आहेत. ओके, वी हॅव टू यूज certain laws for solving the exercise or for solving the problems. Okay, let's study those rules. Rule number 1, laws of surds, करणीचे नियम. Okay, so sequence wise, first rule they have given nth root of a raised to n. Then we will write the answer first of all. Then the second rule is, if they are given nth root of a into nth root of b, जर त्यांनी असं लिहिलं a चं nवे मूळ गुणिले b चे nवे मूळ, तर मग काय करायचं? थर्ड वन सेम वे मल्टिप्लिकेशन झालं तर डिव्हिजन. nth रूट ऑफ a अपॉन nth रूट ऑफ b असं आलं तर काय करायचं? इफ nth रूट ऑफ a अपॉन nth रूट ऑफ b इज गिवन, देन व्हॉट टू डू? तर असं आलं a चं nवे मूळ भागिले b चं nवे मूळ, तर काय आन्सर येणार? देन they have given nth root of a, then what will be the answer? Then त्यानंतर the final answer we have to get mth root of a raised to n is equal to, how can we adjust power? M into P. Then what about internal power? Okay. And the last one, what should I write? They are given mth root of a raised to n, and that is we have to change. How can we change? Okay, so on. Okay, these are the basic rules to solve problems based on surd. हे काही नियम आहेत त्यांचा वापर करून आपण करणीची गणित सोडवू शकतो. फार साधे सोपे नियम आहेत. Rule number 1, if they have given nth root of a and power is also same, n means order of surd and the power of surd both are same. करणीची कोटी पण n आहे आणि या संपूर्ण करणीचा जो घात केलाय तो घात पण n आहे. असं जेव्हा होतं तेव्हा हे करणीचं चिन्ह आणि हे सगळं जातं, फक्त करणीस्थ संख्या उरते. इफ सच थिंग हॅपन्स, जर असं झालं वेअर ऑर्डर अँड पॉवर बोथ आर सेम, इन सच अ केस करणी डिसअपियर, करणी जाणं. इन सच अ केस सर्ड डिसअपियर, जस्ट रॅडिकंड विल बी द आन्सर. जे रॅडिकंड आहे तेच तुम्हाला इथे दिसणार. डिग्री, ऑर्डर ऑफ द सर्ड अँड द पॉवर बोथ आर सेम, सो सर्ड डिसअपियर, सर्ड जाणार. मग राहणार कोण? फक्त ए, रॅडिकंड ए. म्हणजे जर असं आलं की करणीची कोटी आणि त्याचा घात दोन्ही सेम असतील तर काय होणार? करणीचं चिन्ह जाणार, फक्त करणीस्थ, करणीच्या आतली संख्या तेवढी उरणार. हा आहे लॉ नंबर 1, नियम क्रमांक 1. Now the second, very easy. This rule is widely used. जास्तीत जास्त वेळा हा नियम वापरतात. दोघांची पण कोटी सेम आहे बघा, n n. आतल्या संख्या वेगळ्या आहेत, करणीस्थ संख्या वेगळ्या आहेत, पण कोटी दोघांची सेम आहे तरच गुणाकार होणार. कोटी सेम नसेल तर गुणाकार होत नाही. त्या पद्धतीने हा कोटी सेम आहे, मग तुम्ही काय करू शकता? हे दोघं वेगवेगळ्या चिन्हात न लिहिता एकाच चिन्हात लिहा आणि दोघांचा गुणाकार करा, ए गुणिले बी, आणि ही कोटी एकदाच लिहायची. जर दोन करणी आहेत, दोन्ही करणींची कोटी सेम आहे आणि त्यांचा जर गुणाकार आलेला असेल तर
तुम्हाला दोन वेगवेगळी चिन्ह वापरायची गरज नाही, एकच करणीचं चिन्ह वापरा. कोटी एकदाच लिहा जी सेम आहे, एन एन आहे ना कोटी, ती एकदाच लिहायची आणि आतमध्ये ह्या दोघांचा जो गुणाकार आहे तो करायचा. कळलं? इफ ऑर्डर इज सेम अँड मल्टिप्लिकेशन इज देअर, रॅडिकंड डिफरंट, ऑर्डर सेम आहे, रॅडिकंड डिफरंट आहे, मल्टिप्लिकेशन आहे, पॉसिबल आहे, मल्टिप्लिकेशन होणार. ऑर्डर सेम नसेल तर मल्टिप्लिकेशन नाही होणार, पण ऑर्डर सेम असेल तर मल्टिप्लिकेशन होणार. मग कसं होणार? डिफरंट साइन देण्याऐवजी सिंगल साइन यूज करायचं. डोंट यूज टू डिफरंट साइन्स, यूज ओनली वन साइन. ओके, ऑर्डर सेम, एन एन, सो राईट एन, एन लिहायचं इथे, बरोबर. अँड जे रॅडिकंड आहेत ना ए आणि बी, जस्ट मल्टिप्लाय इनसाइड ए इंटू बी, त्यांना आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. इज दॅट क्लिअर? दॅट इज सेकंड लॉ. सेम लॉ इज अप्लिकेबल फॉर डिव्हिजन. असं सेम डिव्हिजन साठी करायचं. बघा, ऑर्डर सेम पाहिजे मात्र, ऑर्डर सेम आहे, एन एन, सो टू डिफरंट साइन घेण्याच्या ऐवजी काय करायची? टेक अ सिंगल साइन, एकच चिन्ह घ्या, सिंगल साइन. ऑर्डर एन, सो राईट एन, अँड रॅडिकंड ए एन बी ना, डिव्हिजन आहे ना, मग काय होणार? ए अपॉन बी. हेच सेम भागाकाराच्या बाबतीत होत आहे, पण करणीची कोटी सेम पाहिजे, आहे सेम, एन एन, भागाकार होतोय, काय करायचं? एकच चिन्ह घ्यायचं. कोटी काय लिहिणार? बरोबर, एन 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 ना, एन आहे ना सेम, मग इथे एन लिहायचं आणि आतमध्ये या दोघांचा एकत्र भागाकार करायचा, ए छेद बी. रूल कळतोय? नियम समजतोय? ओके. नेक्स्ट, nth रूट ऑफ ए, म्हणजे एका सड मध्ये अजून एक सड आहे, पण टू साइन्स आहेत. मग इथे ऑर्डर जी आहे ना, असं जर असेल म्हणजे सड अँड वन मोर सड इज देअर इनसाइड, देन यू कॅन इंटरचेंज द ऑर्डर्स. तुम्ही ऑर्डर इंटरचेंज करू शकता. म्हणजे काय? हा एम आतमध्ये जाऊ शकतो आणि हा एन जो आहे तो बाहेर पण येऊ शकतो. सो यू कॅन राईट दिस लाईक दिस ऑल्सो. nth रूट ऑफ ए, म्हणजे आतमधली जी ऑर्डर आहे ती बाहेर येणार आणि बाहेरची ऑर्डर आत जाणार, असंही करू शकतो. रॅडिकंड ऍज इट इज, ए ऍज इट इज. ओके. ऑर यू कॅन स्ट्रेट अवे मल्टिप्लाय दीज टू ऑर्डर्स अँड यू कॅन राईट लाईक दिस ऑल्सो, एम इंटू एन ए, म्हणजे ऑर्डर मल्टिप्लाय करून पण लिहू शकता. सिंगल सड होणार, नो नीड टू टेक टू डिफरंट सड्स. कळलं का? टू सड्स घ्यायची गरज नाहीये. यू कॅन यूज ओनली वन सड अँड देन ऑर्डर विल बी मल्टिप्लिकेशन, एम इंटू एन, एम इंटू एन. इथे काय होत आहे? करणीच्या अजून एक करणी आहे, ही करणी त्यात आतमध्ये अजून एक करणी. मग काय करू शकता तुम्ही दोन्ही करणींची जी कोटी आहे ती अदलाबदल करू शकता. म्हणजे बाहेर एम आहे ना कोटी, ती आत घेऊ शकता आणि आतली कोटी एन ती बाहेर घेऊ शकता, असंही लिहू शकता. किंवा जर तुम्हाला दोन चिन्ह नको असतील तर काय करायचं? एकच चिन्ह घ्यायचं आणि दोन्ही कोटींचा गुणाकार करायचा, एम गुणिले एन. कोटीच्या इथे आतमधला ए जसाच्या तसा. क्लिअर? इथे एम आहे, ए आहे, पण मला ही कोटी बदलायची आहे. मला कोटी काय करायची आहे? बदलायची आहे. मग काय करायचंय? मला एम ला पी ने गुणायचंय. म्हणजे कोटी बदलण्यासाठी ह्या कोटीला कशाने तरी गुणायचंय. मग जेव्हा तुम्ही कोटीला गुणणार तेव्हा आतमध्ये जो असणार ना कनिष्ठ संख्या, त्याच्या घातामध्ये पण ती संख्या आली पाहिजे. म्हणजे आता मी इथे एम ला पी ने गुणलं तर इथे ऑलरेडी ए चा एन वा घात आहे ना ऑलरेडी इथे आतमध्ये. मग इथे पण हा जो घात आहे तिथे तुम्हाला हा पी आणावा लागणार, म्हणजे इथे एन पी येणार. काय बोलतोय कळतंय? जर तुम्ही कोटीला कशाने गुणलं तर ते कनिष्ठ संख्येच्या घातामध्ये जाणार. म्हणजे कोटीला पी ने गुणलं, मग ह्या ए च्या घातामध्ये सुद्धा पी आला पाहिजे. हा एन कुठे होता हो? हा एन ऑलरेडी होता ना, तो तसाच दिलाय, तो काय एक्स्ट्रा घेतलेला नाहीये, जो आहे तो आहे. जर एन नसताच तर फक्त काय आला असता? पी आला असता. हियर इफ यू वॉन्ट टू चेंज ऑर्डर ऑफ सड, जर तुम्हाला सडची ऑर्डर चेंज करायची म्हणजे एम ला जर कशाने मल्टिप्लाय करायचंय, देन यू मल्टिप्लाय हियर, मल्टिप्लाय बाय पी. ज्याने मल्टिप्लाय करणार द सेम नंबर शुड बी इन पॉवर ऑफ रॅडिकंड, तोच नंबर रॅडिकंडच्या पॉवर मध्ये दिसला पाहिजे. इथे पी ने मल्टिप्लाय केलं म्हणून बघा रॅडिकंडच्या पॉवरला पण पी घेतलेला आहे, तो घ्यावा लागेल. आता तुम्ही म्हणाल हा एन कुठून आला? ऑलरेडी एन होता ना,
सपोज जर एन नसतात, ओनली ए असता, तर मग इथे काय आलं असतं, ए रेस टू पी आलं असतं, एन आलं नसतं. इज दॅट क्लिअर? ओके. द लास्ट रूल, nth रूट ऑफ ए रेस टू एन. बरोबर. मग जर तुम्हाला पॉवर काढायची असेल, सो यू कॅन इझिली चेंज दॅट रूट. हे जे आहे हे जर तुम्हाला बाहेर घालवायचं आहे, सो यू कॅन राईट दिस ॲज nth रूट ऑफ ए ब्रॅकेट रेस टू एन. म्हणजे रॅडिकंटची जी पॉवर आहे ती पॉवर तुम्ही सर्डला पण देऊ शकता. इथे ही एन पॉवर कोणाची होती, रॅडिकंटची ना. मग ती डायरेक्ट काय केली तुम्ही, सर्डची पॉवर केली, पूर्ण सर्ड त्याची पॉवर एन. कर्णिस्थ संख्येचा जो घात असेल, जो चिन्हाच्या आत आहे ना, तो घात तुम्ही डायरेक्ट चिन्हाच्या बाहेर पण लिहू शकता. ओके. सो दीज आर द लॉज. हे काही नियम आहेत जे तुम्हाला गणित सोडवताना वापरायचे. यू हॅव टू यूज दीज लॉज while solving the problems. Okay, so in this video we have covered basically what is surd and what are the laws of surd, what are the like surds, how to identify surd, what is order of the surd, what is radical sign, what about radicand, what about all these laws. Okay, in next video we will apply these laws, we will apply basics studied in this video. या आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, करणी काय असते, करणीचं चिन्ह कसं असतं, करणीचं संख्या कशी असते, करणीची कोटी कशी असते. बरोबर. कधी करणी असते आणि कधी करणी नसते, कशाला करणी म्हणावं आणि कशाला करणी म्हणू नये. त्याचप्रमाणे सजातीय करणी म्हणजे काय हे पाहिलं आणि करणीचे नियम पाहिले. आता हे सगळे नियम आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये अप्लाय करायचे, सोडवायचे. गणित सोडवताना हे सगळे नियम आपल्याला वापरायचे आहेत. ओके. तो व्हिडिओ नीट पहा, नियम नीट समजून घ्या. आता सध्या ही अक्षरं आहेत, अक्षरं वापरल्यामुळे थोडंसं कन्फ्युजिंग वाटेल, पण ज्या वेळेला तिथे अंक येतील त्यावेळेला तुम्ही प्रत्येक वेळेला हे नियम फॉलो करा आणि मग कळेल की आपण कशा पद्धतीने नियम तिथे फॉलो करतोय. ओके. इन दिस व्हिडिओ देर आर लेटर्स, बट व्हाईल सॉल्विंग प्रॉब्लेम्स देर विल बी नंबर्स. जेव्हा नंबर्स येतील तेव्हा ते अजून सोपं वाटेल. ओके. सो once again, thanks for watching video. Keep watching, keep solving.